जय हनुमान तालमीतील पोरं रोज पहाटे 5 वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम झाल्यानंतर परत पोहायला जायचे आणि पोहल्यानंतर सकस खुराक घ्यायचे. तालमीतल्या पोरांचे शरीर बजरंगबलीसारखे दणकट आणि पिळदार झाले होते. कामचुकार काडी पहिलवान पिंट्याला त्याच्या बानं नवीनच तालमीला लावलं होतं. रोज उठून व्यायाम करायचा आणि कुस्तीचा सराव करायचा त्याच्या जीवावर येत होता. रोजच्याप्रमाणे पोरं आज पण व्यायाम करून बंडू पाटलाच्या विहिरीवर पोहायला गेले होते. सगळ्यांनी विहिरीमध्ये उड्या मारल्या होत्या. पाणी गार असल्यामुळे उडी मारावी का नाही या विचारात पिंट्या होता. तितक्यात त्याला एक सुंदर मुलगी खांद्यावर सॅक लटकवून विहिरीजवळच्या पायवाटेने येताना दिसली. कोवळ्या उन्हात तिचा सुंदर गोरा चेहरा सुवर्णासारखा चमकत होता. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये तिचा गोरा चेहरा आणखीनच उठून दिसत होता. पिंट्या तिचं अप्रतिम सौंदर्य न्याहाळत होता. तितक्यात नाम्याने पिंट्याला एक शिवी हासडली आणि म्हणाले, "ए कवा येतो र? आमचं पोहायचं झाल्यावर येतो का?" पिंट्याला नाम्याचा खूप राग आला. जर त्या मुलीने शिवी ऐकली असेल तर असल्या गहिराती मित्रांसोबत राहतो म्हणून तिने मला गहिराती समजलं तर असं त्याच्या मनात उगाचच वाटून गेलं. ती मुलगी आता दूर गेली होती. पिंट्यानं गार पाण्यामुळे अंग चोरून विहिरीत उडी मारली. सगळी पोरं पाण्यात शिवणा पाण्याचा खेळ खेळत होती. तेवढ्यात बाहेर गावी शिकायला आलेला बंडू पाटलाचा बबन्या आला. तो खूपच गुंड प्रवृत्तीचा होता. धिप्पाड देहयष्टीचा बबन्या तिघा-चौघांना एकसकट सहजच डोलविण्याचा होता. त्यानं विहिरीत डोकावून पाहिलं आणि चिडून म्हणाला, "तुमच्या बापाची हिर आहे का रे? निघा लवकर बाहेर, नाहीतर एकाला चांगला सटकून." पोरं चिडले होते, पण काय करणार, विहिरी तर बबन्याचीच होती ना. चालता चालता नाम्या म्हणाला, "अरे हे बबन्या तालुक्याला शिकायला होतं, ते नव्हतं तर कसं निवांत वाटत होतं. उगाच ही व्याध गावात आली राव." तेवढ्यात बाळ्या म्हणाला, "अरे ते 5-6 वर्ष झालं कॉलेजात एकाच वर्गात आहे. ते काय पास व्हायना म्हणून कॉलेज सोडून आले वापस." पोरांच्या बबन्याविषयी गप्पा चालू होत्या, पण पिंट्या मात्र सकाळी पाहिलेल्या त्या पोरीच्याच विचारात होता. पिंट्या घरी जेवण करत होता, पण त्याचं लक्ष जेवणात नव्हतंच. ती सुंदर मुलगी त्यानं यापूर्वी गावात पाहिली नव्हती. ती गावातील तर नक्कीच नव्हती, कारण गावातल्या सगळ्या मुली त्याला माहीत होत्या. ती कोणाच्या इथे पाहुणे आलेली असेल याचा विचार करत पिंट्या जेवत होता. तेवढ्यात त्याची आई म्हणाली, "अरे भाकर वाढू का?" पिंट्याचं लक्ष नव्हतं. त्यानं नकळतपणे मान हलवली. पिंट्याच्या आईनं त्याला भाकर वाढली. थोड्या वेळाने पिंट्या भानावर आला. आणखीन एक भाकर ताटात बघून तो आईवर चिडला. म्हणाला, "ए आई, भाकर कशाला वाढली गं?" त्यावर पिंट्याची आई म्हणाली, "मुडद्या, तूच वाढ म्हणालास की आता." तेव्हा पिंट्याच्या लक्षात आलं, आपलं मन थाऱ्यावर नाही. त्या मुलीनं आपल्यावर नक्कीच मोहिनी घातली आहे. कॉलेज सुटायची वेळ झाली होती. वयात आलेली पोरं आणि काही वय सरलं तरी लग्न न झालेली पोरं चावडीवर लाईन मारण्यासाठी थांबले होते. पिंट्याच्या आईनं चिरगुटात भाकर बांधून दिली आणि ती पिंट्याला म्हणाली, "एवढी भाकर तुझ्या बापाला रानात नेऊन दे." पिंट्याला रानात जाण्याचा कंटाळा आला होता. एवढ्या लांब आणखीन तंगडतोड करत जायचं होतं. त्याने नाईलाजाने चिरगुटात बांधलेली भाकरी घेतली आणि तो चावडीजवळ आला. कॉलेज सुटलेलंच होतं. तितक्यात त्याला ती दिसली. तिच्याबरोबर कडवकराच्या वस्तीवरील आणखीन 2 जणी होत्या. पिंट्यानं मनाशीच अंदाज बांधला की ही कडवकराच्या वस्तीवरच कोणाची तरी पाहुणे आली असणार. त्या तिघीही रानाच्या वाटेने निघाल्या. पिंट्याला पण तिकडे जायचं होतं. थोड्या वेळापूर्वीच रानात जायचं त्याच्या जीवावर आलं होतं, पण आता तो आनंदित झाला होता. कडवकराच्या वस्तीवरच कोणाचे तरी पाहुणे आले असणार. या तिघीही रानाच्या वाटेने निघाल्या. पिंट्याला पण तिकडे जायचं होतं. थोड्या वेळापूर्वीच रानात जायचं, पण आता तो आनंद झाला होता. आता तो कितीही चालायला तयार होता. पिंट्या थोड्या अंतराने त्यांच्या मागे मागे चालू लागला. मसणवाट्यापासून 2 पायवाटा फुटल्या होत्या. त्या दोघीजणी उजवीकडे कडवकराच्या वस्तीकडे वळल्या. ती एकटीच पायवाटेने आणि पायवाटेच्या दोन्ही बाजूने डोक्याच्या वर गेलेला ज्वारीची शेत होती. 10-12 पावलांचं अंतर ठेवून पिंट्या तिचं पाठमोरं सौंदर्य न्याहाळत चालला होता. तिचा रेखीव बांधा पाहून पिंट्या वेडा होत होता. देवाने अप्रतिम सौंदर्य तिला बहाल केलं होतं. तिचे लांबसडक काळी शाल, मुलायम रेशमी केस मंद वाऱ्याच्या झुळुकाने अलगद उडत होते. तिची डौलदार चाल पाहून पिंट्याचं दिल खल्लास होत होतं. तिचं सौंदर्य पाहायला भेटत आहे यातच पिंट्या स्वतःला भाग्यवान समजत होता. चालत चालत आता ते बंडू पाटलाच्या विहिरीजवळ आले होते. बबन्या आणि त्याचा एक गडी विहिरीजवळ पाईपलाईनची जोडाजोडी करत होते. पिंट्या तिच्या मागे मागे पावलाच्या अंतराने चालत होता. बबन्याने एकदा त्या मुलीकडे पाहिलं. नंतर तो रागाने पिंट्याने त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. ती पिंट्याच्या
गोठ्याजवळून उजव्या हाताला वळून चालू लागली. पिंट्या पण आपल्या गोठ्याकडे न जाता कोणी पाहत नाही याची खात्री करून तिच्या मागे मागे चालू लागला. पिंट्याने ती कुठे जाते ते पाहिले. ती नारायण बाबराच्या शेताकडे गेली. ती बाबराचीच पाहुणी आहे म्हणून पिंट्याच्या लक्षात आलं. तो आपल्या शेताकडे वळला. दुपारचे 2:30 वाजले होते. पिंट्याचा भा सकाळी 7लाच न्याहारी न करता रानात आलेला होता. काम करून त्याला कचकटून भूक लागली होती. तो पिंट्याची वाट पाहत लिंबाच्या झाडाच्या सावलीला बसला होता. पिंट्या उशिरा आलो आणि भूक लागल्यानं पिंट्याचा भा संतापला होता. पिंट्या दिसताच पिंट्याला 2-4 शेवा हासडून तो म्हणाला, काम न ग वाटतं, नुसते फिरायला पाहिजे, भाकरसुद्धा टायमावर आणली नाही. पिंट्याचं बापाकडे लक्ष नव्हतं. त्याचा बाप त्याला शिव्या झाडत होता. पिंट्या मनात तिचा जप करत होता. बापाकडे दुर्लक्ष करून पिंट्या गावाकडे निघाला. चावडीवर नाम्या आणि रम्या बसले होते. ते बळबळच पिंट्याला मोहोळ झाडायला घेऊन गेले. त्यांनी भरपूर मोहोळ झाडली. पोटभरून मध खाऊन 2 किटल्या भरून मध गोळा केला. शेवटचं मोहोळ झाडायच्या वेळेला घात झाला. पिंट्याच्या नाकाला एक माशी चावली. पिंट्याचं नाक सुजून चांगलंच टप्पू झालं. आता त्याला नाकावरील सूज कमी होईपर्यंत, म्हणजेच किमान 2 दिवस तरी तिला पाहता येणार नव्हतं. असं सुजलेलं तोंड घेऊन तिच्यापुढे जाता येणार नव्हतं. 2 दिवस तिला न पाहिल्यामुळे त्याच्या जीवाची खूप तगमग झाली. 3ऱ्या दिवशी त्यानं सकाळी उठल्या उठल्या आरशात पाहिलं. नाकावरील सूज बऱ्यापैकी कमी झाली होती. आता नाकावरील सूज ओळखू येत नव्हती. त्यानं पटकन आवरला आणि तो तडक तिच्या येण्याच्या वाटेला बंडू पाटलाच्या विहिरीकडे आला. तिथे त्याला बबन्या ज्वारीला पाणी देत असलेला दिसला. त्याला पाहून पिंट्या एका झाडाच्या मागे लपला. बबन्या ज्वारीला पाणी देत विहिरीजवळून बऱ्याच लांब गेला. पिंट्या विहिरीच्या थारोळ्यावर उभा राहून बबन्याची नजर चुकवून तिच्या वाटेकडे पाहू लागला. तेवढ्यात त्याला ती येताना दिसली. पिंट्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. 2 दिवसानंतर आज त्याला हे दैवी सौंदर्य जवळून पाहायला मिळणार होतं. तो तसाच पाणी पिण्याच्या बहाण्याने विहिरीमध्ये उतरला. ती दिसेल अशा बेतानं तो विहिरीच्या 3ऱ्या पायरीवर उभा राहिला. पण बराच वेळ झाला तरी ती काही येईना. अंदाजानुसार आत्तापर्यंत ती यायला हवी होती. पिंट्या विहिरीच्या बाहेर आला. तो त्या वाटेकडे पाहू लागला. पण ती काही दिसली नाही. अचानक ती कशी गायब झाली असेल याचा विचार करत पिंट्या तिच्या मागोवा घेत होता. तेवढ्यात त्याला एके ठिकाणी ज्वारीचे ताट हलवलेलं दिसलं. तिच्यासोबत काही बरं वाईट तर झालं नसेल ना असा विचार मनात येऊन पिंट्या तिकडे पळाला. तो ज्वारीचे ताट बाजूला सारीत सारीत तिकडे जाऊ लागला. इतक्यात त्याला हसण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाजाच्या दिशेने हळूहळू गेला. पाहतो तर काय, जिच्यासाठी तो पागल झाला होता ती बबन्याच्या मिठीत विसावली होती. पिंट्या सरळ गावाकडे निघाला. चावडीवर नाम्या आणि रम्या बसलेलेच होते. त्यांना त्याने घडलेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ते म्हणाले, अरे काल तू चावडीवर नव्हता. कालच चावडीवर त्या दोघांचा विषय निघाला होता. बबन्याचा आणि तिचं आधीच झिंगाट चालू होई म्हणे. तालुक्याच्या ठिकाणीच ते दोघं भेटले होते आणि तिने बबन्यासाठीच आपल्या गावातल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे. बबन्याचं आणि तिचं आधीच झंगाट आहे हे ऐकून पिंट्याला धक्काच बसला. तो सावरला. तो तेथून उठला. इथून पुढं कधीच असल्या लफड्यात पडायचं नाही असं ठरवून तो तडक जय हनुमान तालमीकडे चालू लागला.